दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये सौदी अरब इस्तंबूल या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलाय। ईदच्या निमित्ताने मुंबईमध्ये तब्बल 16,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। येत्या 24 तासामध्ये ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी मुंबई पोलीस पूर्णतः सज्ज आहे। मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ईदसाठी ठेवलेली आहे। जी माहिती मुंबई पोलीस सूत्रांकडून मिळते त्यानुसार ईदच्या सणासाठी 16,000हून जास्त जे पोलीसकर्मी आहेत ते जे शेकडो मशिदी आहेत त्यांच्या बाहेर उपस्थित राहतील, आपला बंदोबस्त ठेवतील। मिनारा मस्जिदच्या ह्या परिसरामध्ये आहे। मोहम्मदी रोडचे मिनारा मस्जिद खूपच प्रसिद्ध मस्जिद आहे। हे मोठ्या संख्येत ईदच्या दिवशी जे आपले मुस्लिम बांधव आहेत ते इथे येऊन नमाज अदा करतील आणि त्यासाठी इथं मोठ्या संख्येत बंदोबस्त असणार आहे। मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 50 ते 60 असे व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत, व्हायटल पॉईंट्स आहेत ज्यांना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे आणि तिथं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे। 1000हून जास्त मशिदी मुंबई परिसरामध्ये आहेत। तिथे 16,000हून जास्त जे आहेत ते लोक येऊन इथे नमाज देतील आणि त्यासाठीच ही सुरक्षा व्यवस्था असणार आहे। ज्या प्रकारे मागील काही 10 दिवसात टर्कीच्या इस्तानबुलमध्ये, बांगलादेशच्या ढाकामध्ये आणि सौदी अरबच्या मदिनामध्ये मशिदी बाहेर ब्लास्ट झाला, त्याला आता कडेकोट सुरक्षा व्यवस्था मुंबईच्या या सर्व मशिदींबाहेर देण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की पूर्ण तयारी ठेवलेली आहे, कोणतेही स्पेसिफिक अलर्ट्स नाही पण अलर्ट्स आहेत आणि त्याला पाहता अशा प्रकारची कडेकोट सुरक्षा व्यवस्था ईदच्या सणासाठी देण्यात आलेली आहे आणि कोणत्या प्रकारचा घातपात किंवा कोणत्या प्रकारची घटना होणार नाही याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।